बीजेपीचा बिहारमध्ये असणारा जो बाकीपूर मतदारसंघ आहे हा अभेद्य गड म्हणून ओळखला जाते. परंतु या अभेद्य गडालाच प्रशांत किशोर यांनी जी आता पोटनिवडणूक झाली त्या पोटनिवडणुकीमध्ये विजय प्राप्त करत या गडाला छेद दिला. नेमकं प्रशांत किशोर यांनी जवळपास 30 वर्षापासून ज्यांची सत्ता अविरतपणे या मतदारसंघामध्ये होती त्या बीजेपीला कशा प्रकारे हरवले आणि कशा प्रकारे बहुमताने निवडून आले सविस्तर जाणून घेऊयात आजच्या या पॉडकास्टमध्ये. मी ॲडव्होकेट नागसिंग दाडसे आणि आपण पाहत आहे मुद्द्याचे बोल. मित्रांनो, बिहारमधील बाकीपूर मतदारसंघ आणि या मतदारसंघामध्ये एक हाती वर्चस्व आहे ते बीजेपीचं. जवळपास 1995 पासून म्हणजे जवळपास 30 वर्षापर्यंत या मतदारसंघामध्ये बीजेपीचा कब्जा होता, किंबहुना आपण म्हणू की भाजपची ताकद होती. हा जो मतदारसंघ आहे हा शहराशी निगडीत होता, त्यामुळे शहरातील मतदारांची संख्या याच्यामध्ये जास्त होती आणि तीच भाजपची. आपण जर देशाचा ओव्हरऑल विश्लेषण केलं किंवा ओव्हरऑल आराखडा जर बघितला तर शहरातल्या मतदारांची संख्या बीजेपीची ही ग्रामीण भागापेक्षा तुलनेनं जास्त आहे. तर हाच फायदा आतापर्यंत बाकीपूर मतदारसंघामध्ये बीजेपीला होत होता. परंतु ज्या वेळेला या बाबतीत त्यांची रणनीती फेल ठरली असं आपल्याला म्हणता येईल, कारण रणनीतिकार प्रशांत किशोर हे निवडून आलेले आहेत आणि हा भाजपला खूप मोठा जवळपास धक्का समजला जाते राष्ट्रीय राजकारणामध्ये आणि बिहारच्या राजकारणामध्येही. कारण जे याचे पाटणा साहेब लोकसभा मतदारसंघांतर्गत येत असलेला हा जो मतदारसंघ आहे याच्यामध्ये आतापर्यंत जवळपास नितीन नवीन यांनी आपली सत्ता काबीज ठेवलेली होती. मागील निवडणुकीमध्ये ते 50,000 मतदानांनी निवडून आले, परंतु या वेळेला त्यांना राज्यसभेला घेतल्यामुळे तिथलीच पद रिक्त होतं आणि ते पोटनिवडणूक घेण्यात आली. त्यामुळे त्या ठिकाणी नीरज कुमार सिन्हा यांना भाजपने उमेदवारी दिलेली होती, परंतु नीरज कुमार सिन्हा यांना प्रशांत किशोर यांना हरवण्यात अपयश आलं आणि जवळपास प्रशांत किशोर यांना 55,780 मतं मिळाले, तर नीरज कुमार यांना 38,893 मते मिळाले. रेखा कुमारी यांना 12,461 मतदान मिळालं. तर एकंदरीत भाजपची आतापर्यंतची जी स्ट्रॅटर्जी होती ही या स्ट्रॅटर्जीला कुठेतरी खिंड पडलं. याच्या मागे काय कारण होते तर याच्या मागे विद्यार्थ्यांचे देशभर असणारे आंदोलन, त्यामध्ये बिहारमध्ये विद्यार्थ्यांना ज्या प्रकारे पोलिसांनी यंत्रणेने अत्याचार केला त्याचाही या निवडणुकीवर परिणाम झाला आणि अंतर्गत पक्षामध्ये असणारी नाराजी या सर्व गोष्टींचा या घटनांवर परिणाम झाला आणि परिणामी बीजेपीच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लागले. या बाबतीत आपले मत काय नक्की कमेंटद्वारे कळवा आणि व्हिडिओ लाईक शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा.